ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र 16 कळाने परिपूर्ण असतो, त्याचप्रमाणे संतांच्या अंतःकरणातील दयासुद्धा परिपूर्ण असते. अहो, या जगामध्ये कोणाला जरी दुःख झालं, कुठल्याही जीवाला दुःख झालं, तरी ते दुःख त्या जीवाचं नसून ते दुःख माझं आहे असं मानून तो महात्मा तळमळत असतो. केवळ माणूसच नाही, तर जेवढे जीव या जगामध्ये आहेत त्या सगळ्या जीवांच्या विषयी साधूच्या अंतःकरणामध्ये कळवळ असतो. माऊलीची काय भाषा आहे. माऊली म्हणतात, पायी काटा नेहटे तव व्यथाजीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. पायामध्ये जर काटा घुसला तळव्यामध्ये, तर त्याच्या वेदना मेंदूपर्यंत पोचतात. त्याप्रमाणे जगामध्ये कुणालाही दुःख झालं तरी ते दुःख त्याचं नसून ते दुःख माझं आहे असं मानून साधू तळमळतो. म्हणून 16व्या अध्यायातील श्री ज्ञानोबारायांनी दयेच्या संबंधाने ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत, एवढ्या मार्मिक ओव्या आहेत. ज्या स्थितीवर साधू आरूढ आहे, ज्या अनुभवावर साधू आरूढ आहे, जो आनंद साधू उपभोगतो, तोच आनंद इतरांना देण्यासाठी साधू हा सतत प्रयत्नशील असतो. नदीचा प्रवाह आपण जर पाहिला असेल, नदीचा प्रवाह जेव्हा नदी समुद्राकडे जाते, तेव्हा समुद्राकडे धावत असताना ती नदी आपल्यासमोर आलेले जेवढे खाच खळगे असतात ते भरत भरत ती नदी पुढे जाते. हा पाण्याचा स्वभाव ज्ञानोबाराय कसं सांगतात पहा. किंवा आकाशातून पाणी जेव्हा खाली पडतं, ढगातून पाणी खाली पडतं, त्या ढगातून पडलेल्या पाण्याच्या धारा जेव्हा त्या वाहतात, मग समोर एखादा खड्डा असेल, खाच खळगा पडला असेल पुढे, तर तो भरून ते पाणी पुढे जातं. त्याप्रमाणे साधू आपल्या प्रवाहामध्ये जगत कल्याणाच्या या कार्यामध्ये आपल्या समोर जो आला त्याला परिपूर्ण आनंद देत देत साधू हे पुढे जात असतात. जो आपल्याला आनंद मिळालेला आहे त्या आनंदाने ते इतरांना सुद्धा परिपूर्ण करतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पहा. ही साधूची दया आहे.